प्रेमपूर्वक नमस्कार श्रोतेहो. आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 22. सूर्यवंश वर्णन. ओम श्रीराम. श्री वशिष्ठ राजा दशरथ, भरत व शत्रुघ्न सर्व सैन्यासहित जनक नगरीत येऊन पोहोचले आहेत. तेव्हा वशिष्ठ जनकास सांगतात की भरत व शत्रुघ्नास दुय्यम समजू नये, कारण श्रीराम व भरत हे एका पिंडाचे आणि लक्ष्मण व शत्रुघ्न हे एका पिंडाचे आहेत. तेव्हा मग श्रीरामास सीता, लक्ष्मणास उर्मिला, भरतास मांडवी व शत्रुघ्नास श्रुतकीर्ती द्यावी असे ठरले. पुढे मग विवाहाकरिता शुभ मुहूर्त काढत असताना श्री वशिष्ठ सूर्यवंशाचे वर्णन सर्वांना सांगू लागले. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. अशा प्रकारे साधकाच्या ठिकाणी चारही मुक्ती त्यांच्या सिद्धीसहित व त्यांच्या वैशिष्ट्यासहित उपस्थित आहेत. त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे कंपन, सुगंध, अनाहतनाद व प्रकाश. या वैशिष्ट्यांनी साधक जीवन प्रफुल्लित झाले आहे व तो आता मुक्तीच्या सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करत आहे. आता या अध्यायाचे सार पाहिले तर आपण मागील अध्यायात पाहिले की साधकाला आपल्या सद्गुरूंकडून साधना मिळाल्यानंतर तो नवविधा भक्तीच्या माध्यमातून 4 प्रकारच्या पायऱ्या, 4 प्रकारच्या वस्त्यामधून 4 प्रकारचे स्तर म्हणजेच 4 प्रकारच्या मुक्ती तो प्राप्त करत असतो. आपण पाहिले की नवविधा भक्तीतील श्रवण मननादी या भक्तीतून साधक सलोकता मुक्तीपर्यंत येऊन पोहोचतो. म्हणजे तो श्रवण मनन करत असताना त्याला आपल्या इष्टदेवतेच्या किंवा आत्म्याच्या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत, म्हणजेच त्या लोकात आपण पोहोचलो आहोत असं त्याला जाणवायला लागतं. हीच ती पहिली सलोकता मुक्ती. दुसरी नवविधा भक्तीतील दास्य व निधिध्यासापर्यंतची भक्ती. त्यातून साधक साधना करत असताना त्याला तो आपल्या सद्गुरूंचे दास्य करत असताना आणि त्याला आपल्या आत्मारामाचा ध्यास लागतो आणि त्यामुळं त्याला असं वाटतं की आपण आपल्या सद्गुरूंच्या किंवा आत्म्याच्या किंवा इष्टदेवतेच्या समीप आहोत असा तो अनुभव घेत असतो. हीच ती समीपता मुक्ती. तिसरी पायरी, तिसरी वस्ती म्हणजे नवविधा भक्तीतील सर्वश्रेष्ठ अशी आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन साधक आपल्या संपूर्ण जीवनाचं, साधनेचं, भक्तीचं सर्व आत्मनिवेदन तो आपल्या सद्गुरूंना किंवा आत्म्याला करत राहतो. त्यामुळे त्याला असा अनुभव यायला लागतो की मी सद्गुरूंच्या सारखाच होतो आहे, आत्मवत होत आहे. हीच ती स्वरूपता मुक्ती. व त्यापुढे मग साधक आत्मसाक्षात्काराच्या प्रांगणात उतरतो, त्याला साक्षात्कार होतो, ती म्हणजे सायुज्य मुक्ती. इथे कथेमध्ये हे 4 दशरथांचे पुत्र म्हणजेच ह्या 4 मुक्ती होत. सलोकता मुक्ती म्हणजे शत्रुघ्न, समीपता मुक्ती म्हणजे भरत, स्वरूपता मुक्ती म्हणजे लक्ष्मण व सायुज्य मुक्ती म्हणजे प्रभू श्रीराम. व या 4ही मुक्त्यांच्या 4 शक्ती
त्या म्हणजे सलोकता मुक्तिरूप शत्रुघ्नाची श्रुतकीर्ती ही शक्ती, समीपता मुक्तिरूप भरताची मांडवी ही शक्ती व स्वरूपता मुक्तिरूप लक्ष्मणाची उर्मिला ही शक्ती व सायुज्य मुक्तिरूप श्रीरामांची माता सीता ही शक्ती होय. आता या शक्तींचे किंवा या 4 मुक्तींचेही 4 वैशिष्ट्ये आहेत. आपण साधकाच्या दृष्टीने पाहिलं तर साधकाला जेव्हा या 4ही मुक्ती मिळतात ना व ते त्यांच्या सिद्धीसहित तिथे उपस्थित असतात व त्या सिद्धी किंवा त्या शक्ती या साधकाला कशा रूपाने मिळतात किंवा साधकाला या कोणत्या चिन्हाने समजतात किंवा कुठल्या अनुभवाने समजतात, तर ते म्हणजे कंपन, सुगंध, अनाहत नाद व प्रकाश. म्हणजे साधक नवविधा भक्ती करत आपली साधना करत करत तो जेव्हा सलोकता मुक्ती समीप येतो, म्हणजेच तो श्रवण मनन करून त्याला सलोकता मुक्तीचा जेव्हा अनुभव येतो ना, तेव्हा साधकाच्या ठिकाणी कंपन निर्माण होतं. म्हणजे अचानक देहामधून वीज चमकून गेल्यासारखं होतं किंवा अंगावर शहारे येतात, रोमांच उभे राहतात. हे जे चिन्ह आहे किंवा हा जो संकेत आहे तो म्हणजे या 4 मुक्तीपैकी पहिली मुक्ती म्हणजे सलोकता मुक्ती होय. त्यानंतर साधक आपल्या साधनेने आपल्या भक्तीने जसा पुढच्या स्तरावर जातो, पुढच्या पायरीवर जातो, ती म्हणजे नवविधा भक्तीतील दास्य भक्ती आणि निधिध्यास. साधकाला आपल्या आत्म्याचा, सद्गुरूंचा, इष्टदेवतेचा ध्यास लागतो. तो त्याची दास्य सेवा भक्ती करत असतो आणि तो नकळतच या दुसऱ्या पायरीवर आरोहित होतो. तेव्हा त्याला दुसरी मुक्ती जी प्राप्त होते ती म्हणजे समीपता व त्याला असं वाटतं की माझे इष्ट, माझा आत्मा, माझे सद्गुरू माझ्या अतिशय समीप आहेत. आणि या मुक्तीचा जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तेव्हा साधकाला सुगंध येतो. म्हणजे साधक आपली साधना करत असतो तिथे कुठलेही फुले नसतात, धूप नसतो, दीप नसतो किंवा उदबत्ती वगैरे असं काही नसतं, तरीही त्याला सुगंध येऊ लागतात. म्हणजे कधी चंदनाचा सुगंध येतो, कधी मोगऱ्याचा येतो, असे विविध प्रकारचे सुगंध येतात. तो तेव्हा तिथे आजूबाजूला पाहतो तर तिथे कुठल्याही फुलं वगैरे काही नसतानाही तो सुगंध येतो. याचा अर्थ असा असतो की ईश्वरी चैतन्य जेव्हा आपल्या आजूबाजूला असते ना, तेव्हा त्या ईश्वरी चैतन्याचा सुगंध त्या साधकाला तिथे येतो. म्हणजेच ईश्वर आपल्या समीप आहे आणि हीच जी दुसरी मुक्ती म्हणजे समीपता मुक्ती होय. आता साधक आपल्या साधनेने जसा पुढे जातो तसा तो तिसऱ्या स्तरावर, तिसऱ्या पायरीवर आरोहित होतो. तो म्हणजे आपल्या सद्गुरूंना, आत्म्याला किंवा इष्टदेवतेला आपलं संपूर्ण आत्मनिवेदन करतो. म्हणजे तो संपूर्ण जीवनाचंच सतत आत्मनिवेदन करत असतो, म्हणजेच ईश्वराच्या आत्म्याच्या सतत अनुसंधानात असतो. तेव्हा त्याला ही तिसरी मुक्ती प्राप्त होते, ती म्हणजे स्वरूपता. स्वरूपता मुक्ती म्हणजे मीच ईश्वरमय होतोय. तर साधकाला तिथे हा कुठला संकेत मिळतो, तर साधकाला त्यावेळेला तिथे अनाहत नाद ऐकू येतात. अनाहत नाद म्हणजे काय? हे पहा, आता मी तुमच्याशी बोलतोय तर तुमच्या कानावर माझ्या शब्दांचा आघात होतो आणि ते तुम्हाला ऐकू येतात. हा आघाताने निर्माण झालेला नाद आहे. परंतु काहीही आघात न होता जे नाद ऐकू येतात त्याला अनाहत नाद असे म्हणतात. व आपण जेव्हा शांत स्थिर ध्यानावस्थेत असतो तेव्हा आपल्या आतमध्ये आपल्याला विविध प्रकारचे नाद ऐकू येतात. ते बहुतांशी 10 प्रकारचे नाद असतात. त्यामध्ये सुरुवातीला जेव्हा आपण स्तब्ध होतो ते आपल्या कानामधून चिंचिनी, किंकिनी, मेघनाद वगैरे वगैरे असे टाळ, मृदुंग असे दशनाद ऐकू येतात. त्यापैकी एक बासरीचा नाद ऐकू येतो आणि शेवटचा जो 10वा नाद असतो तो म्हणजे ओम किंवा सोहम असं आपल्याला ऐकू येतं. आणि हे
चिन्ह किंवा हा संकेत कशाचा आहे, तर मी ईश्वर स्वरूप होते, म्हणजेच ही स्वरूपता नावाची तिसरी मुक्ती होय. आणि त्यानंतर जी येते ती म्हणजे सायुज्य मुक्ती. सायुज्य मुक्ती म्हणजेच साधक आत्मारामाच्या प्रांगणात प्रवेश करतो, साधकाला तिथे आत्मसाक्षात्कार होतो, साधकच ईश्वर होतो आणि त्याचा संकेत साधकाला जो मिळतो तो म्हणजे प्रकाश. प्रकाशाची दर्शनं साधकाला ध्यानावस्थेमध्ये व्हायला लागतात. अनेक रंगांच्या प्रकाशाची दर्शनं व्हायला लागतात, पांढरा, निळा, पिवळा वगैरे वगैरे. आणि हे चिन्ह म्हणजे सायुज्य मुक्ती, म्हणजे साधक आत्मसाक्षात्कारी होतो. आणि त्याच्याही पुढे मग साधक जेव्हा ऊर्ध्व झेप घेतो तेव्हा या प्रकाशाचेच वेगवेगळे रूप आणि त्याला पाहायला मिळतात. तो जेव्हा परब्रह्म अवस्थेत शिरतो तेव्हा हे सगळे रंग, हे सगळे प्रकाशाचे रंग एकत्र होतात आणि त्यातून एक वेगळाच दिव्य रंग, दिव्य अवस्था निर्माण होते. तेव्हा आमची साधक रूप सोयरा म्हणते की अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. आणि अशा अवघा रंग झालेल्या परब्रह्म अवस्थेत जेव्हा साधक रमतो, मग तो आपल्या मुक्तीच्या सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करतो. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.